पद्धतीने एवढा मोठा विजय झालाय, विरोधक जे आहेत ते म्हणतात की ईव्हीएमचा घोटाळा आहे किंवा मॅनेज करून सगळ्या पद्धतीने आता छत्तीसगड निवडून आलं, तिथं ईव्हीएमचा घोटाळा नाही झाला. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला आमचा दारुण महायुतीचा पराभव झाला, आम्ही पराभव मान्य केला, हा जनतेचा कौल आहे. तेव्हा ईव्हीएम परफेक्ट होतं का, तर त्यांचा विजय झाला. असं नसतं बाबा, त्याच्यामध्ये ईव्हीएमला दोष द्यायचं काहीच कारण नाही. आम्ही यश अपयश हे मतदारांच्यावर अवलंबून असतं. मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता महायुती आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सगळे नेते मंडळी उमेदवार जसे यशस्वी झाले तसे ते झाले नाही. आज चव्हाण साहेबांच्या साताऱ्यामध्ये एक देखील महाविकास आघाडीचा माणूस निवडून नाही आला. शोकांतिका कशी, लोकांना जे पटतं तेच लोक करतात. राज्य झारखंड काँग्रेसला दिलं म्हणजे मोठ्या मी काल पवार साहेबांची ती प्रेस ऐकली. आता त्याच्यामध्ये ते हरियाणा दिलं आणि ते घेतलं आणि जम्मू काश्मीर काय होतं. पवार साहेब फार मोठे नेते, त्यांच्या प्रत्येक बोलण्याच्या संदर्भामध्ये बातमी होती, कुठलंही स्टेटमेंट त्यांनी केलं तर. पण माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, ही मॅटर कोर्टात गेलेली होती. सुप्रीम कोर्टाने पण मागच सांगितलेलं होतं की ईव्हीएम मध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही, ईव्हीएम मशीन हे व्यवस्थित आहे. आणि आपल्या एवढ्या निवडणुका झाल्या, सगळ्या काही गोष्टी झाल्या. आता मग पंजाब सारखं राज्य त्यांच्या ताब्यात गेलं, कर्नाटकासारखं राज्य ताब्यात गेलं, तेलंगणासारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, दिल्ली सारखं राज्य ताब्यामध्ये गेलं, अशी कितीतरी राज्य, पश्चिम बंगाल तुम्हाला आठवत असेल ते राज्य ताब्यामध्ये गेलं. अशा गोष्टी झाल्या ना, असं कसं नाही म्हणता तुम्ही. दादा, लाडकी बहीण योजना पत्त्यावर पडली, असं महिलांचा टक्का पण मतदानाचा वाढलाय. हो का, लाडक्या बहिणींनी आम्हाला मनापासून साथ दिली, हे आम्ही नाकारू शकत नाही. त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. समीकरण पाहता अजितदादांना सीएम पदाची संधी मिळणार नाही असं तुला सकाळपासून कोणी भेटलं हो का. इतरांनी काय म्हणावं, प्रत्येकाने आपलं आपलं खाली काय आहे ते बघा ना.